एका माथे फिरून लहान मुलांना डांबून ठेवले। 15 वर्षाखालील 20 ते 22 मुलांना डांबून ठेवल्याची माहिती मिळतेय। व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याची माहिती आहे। तर साकीनाका पोलीस आणि क्राइम ब्रांच 10चं पथक घटनास्थळी रवाना झालंय। व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याची माहिती मिळते। या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय पवईमध्ये ही धक्कादायक घटना घडली। एका माथे फिरून 15 वर्षाखालील जवळपास 20 ते 22 मुलांना डांबून ठेवल्याची घटना घडली आहे। या ठिकाणी आता साकीनाका पोलीस आणि क्राइम ब्रांच 10चं पथक आता घटनास्थळी रवाना झालेलं आहे। तर ही 20 ते 22 मुलं या ठिकाणी कशी पोहोचली या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांच्याकडून। संजय, काय सांगाल अधिकचे अपडेट्स? नक्कीच मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये पवई परिसर जो आहे या परिसरामध्ये एका माथेफिरीकडून जे आहे ते 14 ते 15 वर्ष वयोगटातील 18 ते 20 मुलं जे आहेत ते ओलीस ठेवण्यात आलेली आहे। मागील तासाभरापासून ह्या मुलांना जो आहे तो माथेफिरीकडून बंदिस्त करण्यात आलेला आहे। सध्या त्या ठिकाणी साकीनाका पोलीस असेल किंवा क्राइम ब्रांच 10चे युनिट जे आहे ते देखील घटनास्थळी पोहोचलेले आहे। पोलिसांकडून त्या माथेफिरूला समजवण्याचा प्रयत्न देखील करण्यात येत आहे। मात्र सध्या तरी पोलिसांना त्यामध्ये यश आलेले नाही। मात्र हा माथेफिरू नेमकं त्याच्याकडे कुठलं शस्त्र किंवा काही आहे का या संदर्भात देखील पोलीस अद्याप अनभिन्न आहेत। त्यामुळे पोलीस देखील मोठ्या कसोशीने आणि काळजीपूर्वक या घटनेचा जो आहे तो धन्यवाद संजय या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय गेल्या तासाभरापासून या व्यक्तीनं जवळपास 20 ते 22 मुलांना ओलीस ठेवल्याचं समोर आलेलं आहे। 20 ते 22 मुलांना एका रूम मध्ये डांबून ठेवलेलं आहे। की जगह मैंने एक प्लान बनाया है और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है। मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है। और मेरे कुछ सवाल है, मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है। लेकिन मुझे ये जवाब चाहिए, मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए। ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है। कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है। सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है। ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है। लेट्स चेंज 4 मैं सच में करने वाला हूँ। अगर ज़िंदा रहा तो मैं करूँगा, अगर मैं मर गया तो कोई और करेगा, लेकिन होगा ज़रूर। इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो। बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ। मैं मर जाऊँ या नहीं मर जाऊँ, बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे, ट्रॉमाटाइज डेफिनेटली होंगे। उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं। उसका जिम्मेदार मुझे ना गिना जाए, उसका जिम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं, जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है। मेरी बातें ख़त्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा। मैं अकेला नहीं हूँ, मेरे साथ और भी लोग हैं। कई सारे लोगों को ये परेशानियाँ हैं और ये मैं सल्यूशन देने वाला हूँ सिर्फ बातें करके। प्लीज़ डू नॉट ट्रिगर मी टू डू सम हार्म टू एनीबडी। तर हीच ती व्यक्ती आहे, मानसिक रुग्ण ही व्यक्ती आहे आणि या व्यक्तीनं जवळपास 20 ते 22 मुलांना एका खोलीमध्ये डांबून ठेवल्याचं समोर आलेलं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।